तुम्हाला जिवंतपणी जर स्वर्ग पाहायचा असेल खरा स्वर्ग, खरा स्वर्ग तिथे जायचं आपल्याला. तिथे फायनली महाराज येते. वाट लागते. महिनाभर आधी तरी पायऱ्या चढ उतार करायची प्रॅक्टिस करा. कठीण आहे, अवघड आहे, वाटतं तितकं सोपं नाही आहे. अवधूत चिंतन श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जेवण झाली. परत आता वरती चढायचे. बघा किती येते, दाखव किती चढायचं. परत आता तेवढं वरती चढायचं, परत खाली उतरायचं. देवा महाराज, गिरनारला येणं सोपं नाहीये. महाराज येण्यासाठी जेवढी परीक्षा घेतात तेवढं पादुकांचं दर्शन घेण्यासाठी पण डबल परीक्षा घेतात. पण महाराज बरोबर असतात. पाय थरथरायला लागलेत. गुरुदेव दत्त. कसं वाटतंय तुला पायऱ्या सोडून? बरं वाटतंय? चल चल. नेक्स्ट टाइम आपण पुन्हा 10,000 चढायचं ना? हा काका किती वय? 70. काकू 65. तिला घेऊन चढलात तुम्ही? हो काय झालं ती? झोप आले थकायला. हो थकाल झाले. किती झाले? 15. बोल. बस बस जमली. फायनली आम्ही निघालेलो आहोत गिरनारला आणि सकाळचे वाजलेले आहेत 5. आम्ही पालक पराठे करत आहोत. उज्जैनला गेलेलो तेव्हाचा सोनल तिच्या घरातला व्हिडिओ आहे. क्या है पन्ना? पराठे बनाए हे पराठे. पन्ना रेडी झालेला आहे. सकाळी 6 वाजता घ्यायचं का त्याला? चलो. ते पायाच्या खाली येत राहते. गुरुदेव दत्त. जय गिरनारी. जय गिरनारी. गणपती बाप्पा मोरया. श्री गुरुदेव दत्त. पराठे खायची सुरुवात झालेली आहे. कसं झालाय? पण ना मैंने खाया है, नहीं रुक जाओ. समू कसा आहे? एकदम मस्त. नॉर्मल पण त्याच्यात सॉस बीस टाकायची पण काही गरज नाही. इतकं बघ काय काय टाकायचं. चाट मसाला, पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर. तू कुठे चाललो आपण? चढणार का एवढ्या पायऱ्या? आराम से. किती पायऱ्या आहेत? 1000 नाही 10,000 बघू कोण किती चढणार. चढणार नाही ना त्याला तिथेच ठेवायचं आणि यायचं. हा तिथेच ठेवायचं. बरोबर. मंडळी, गिरनारला पोहोचण्यासाठी आम्हाला बाय रोड धनुषीच्या घरापासून म्हणजेच चारकोप बोरवलीवरून जवळजवळ 14 तास 22 मिनिटं दाखवत आहेत. तेच जर तुम्ही ट्रेननी जाणार असाल तर सौराष्ट्र एक्सप्रेस जुनागड
आणि वेरावळ एक्सप्रेस अशा 3 ट्रेन अवेलेबल आहेत मुंबईवरून. आणि पुण्यावरून जुनागड आणि वेरावळ एक्सप्रेस अशा 2 ट्रेन अवेलेबल आहेत. आणि जर तुम्ही फ्लाईटचा पर्याय निवडत असाल तर राजकोट, पोरबंदर आणि केशोद ही एअरपोर्ट जवळची आहेत. आम्ही सकाळी चारकोपवरून बरोबर 8:30 वाजता निघालेलो आहोत. आत्ता वाजले संध्याकाळचे 5 आणि अजून इथून 8 तास दाखवतोय आम्हाला पोहोचायला. कंटाळा आला गाडीत बसून बसून. इथे आम्ही बऱ्याच वेळा 2-3 वेळा हॉल्ट घेतलेला आहे. आता रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि जेवणासाठी आम्ही इथे आकाश पॅलेसमध्ये थांबलेलो आहोत. हे हॉटेल आहे चोटीला, सुरेंद्रनगर येथे. काय काय काकडी, आम्ही थाळी मागवलेली आहे गुजराती स्पेशल. काय मिरची, सलाड आहे हे सलाड आहे. हे पपया कोबी आहे ना, येलो अनलिमिटेड. लोणचं ठेवतं. गोड यांची लोणची पण भारी असेल, गोड पण आणि आंबट पण. चुंदा असेल ना. हे चहासाठी आहे का? हे बघ असं आहे अच्छा असं. आणि आपणच स्वतः सर्व करून घ्यायचं. बटाटा आहे, ही बाई शेव भाजी आहे, ही काय मिक्स व्हेज का चवळी आहे. हे बघ पनीर आहे. आणि हे काय गुजराती थाळी मागवलेली आम्ही. वा काढली धनश्रीनी ताट पूर्ण भरलेलं आहे. हे टेस्ट कशी आहे? चांगली आहे. जे पाहिजे ते अनलिमिटेड मिळणार ना. असं ताट पाठवून घेतले. एक नंबर. गर्दी किती आहे आणि क्वांटिटीमध्ये बनवल्याच्या नंतर रोटली आली. ही रोटली ट्राय कर. रोटली केली का? रोटली केली आपल्याला हे पण करायचंय. फायनली आम्ही जुनागडमध्ये प्रवेश केलेला आहे. विठ्ठल नामाची शाळा भरली. वरती ज्या लाईट्स दिसत आहेत तो गिरनार पर्वत आहे. रात्री 1:30 वाजता पोहोचलेलो आहोत आम्ही. काय झालं पण ना. गाडी ट्रॅव्हलिंगमध्ये आम्ही हा होमस्टे बुक केलेला आहे. ऑनलाईन बुक केला. 1100 रुपये घेतलेले आहेत त्यांनी. 1:30 वाजता येस फायनली आम्हाला रूम मिळालेली आहे. रात्रीच्या 1:30 वाजता, 1:45 वाजलेले. 1:45 वाजता मी पोहोचलेलो आहोत. तुम्ही हे हरवून झाली आपलं अख्खी ट्रिप त्याच्यावरतीच याच्यावर लक्ष ठेवा. कुठं ना कुठं कुठं लॅपटॉप विसरतोय रे बाबा. आपली ट्रिप सगळी त्याच्यावरती बाबा. सगळे पैसे काढून गोळा गोकुळ. फायनली आम्ही आलेलो आहोत गिरनारला. आता वाजलेले आहेत 9:30 आणि आम्ही निघालेलो आहोत. सापडला जरा कॉफी पिऊन येऊया आणि नंतर चढायला सुरुवात करूयात. टमटम आहे तिथे. थांब मी येते. हे असे हॉटेल्स तुम्हाला इथे राहण्यासाठी मिळून जातील 1000 रुपयापर्यंत. प्लास्टिक बॅन आहे इथे. प्लास्टिक बॅन आहे. मेटलची बॉटल घेऊन जाऊ शकतो किंवा लाकडाची बॉटल घेऊन जाऊ शकतो. भैया रोपवे में उधर वॉशरूम की सुविधा है? रोपवे के उधर ऊपर भी है? ऊपर भी शायद रहेगी. ऊपर का तो कंफर्म नहीं है. और वो ऊपर अम्बा माता के उधर नारियल वो सब मिलता है? हाँ, मिलता है.
ही हार्ड बॉटल आहे म्हणून ही घेऊन जाऊ शकतो आणि नॉर्मल प्लास्टिकची बॉटल नाही घेऊन जाऊ शकत. एक मेटलची घेऊन जाऊ शकतो, लाकडाची म्हणजे वुडन, टप्परवेअर किंवा हे असं. ही कितीला मिळाली बॉटल इथे? ही 20 रुपयाला बॉटल. फायनली आम्ही आलेलो आहोत गिरनारला. आम्ही वरती दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. आम्हाला दत्त महाराजांचं दर्शन मिळणार आहे. खूप वर्षांची इच्छा पूर्ण झालेली आहे. असं वाटतंय पण ना तुला? कुठे चाललोय आपण? गिरनार. चढणार तू एवढ्या पायऱ्या? किती पायऱ्या आहे? किती रोपवेनी जायचं की पूर्ण 10,000 पायऱ्या चालत जायचं? रोपवेनी 5,000 पायऱ्या रोपवेनी जायचं, नंतर 5,000 चढायचं. ह्या ऑटो मिळतात ना, ह्या वरती पर्यंत जातात अशा. पाणी दे बाबू, पाणी. ऐक ना, इथून किती आहे वरती? म्हणजे स्टेप पर्यंत ऑटोनी जायला लागेल की चालत? हमारी गाडी आहे. त्याला विचार ना किती घेतात वरती पर्यंत? पर पर्सन 10 रुपये घेतात वरती जाण्यासाठी. वरती म्हणजे रोपवे पर्यंत किंवा पहिल्या पायरी पर्यंत. बोलते बेटा इसको पिस्ता. उसके अंदर पिस्ता रहता है. कितने का है ये? 40 रुपया ये. एक कच्चा दे रहा है ना, लेकिन तू बहुत बढ़िया दूंगा. लेकिन रेड वाला क्यों नहीं दे रहा? ये बढ़िया है, ये खाओ आप, कच्चा नहीं है. रेड वाले में क्या होता है? अरे सब एक ही होता है. अच्छा पिस्ता से आ रही है. तू साफ करून दे काय? I mean तू क्लीन करके देगा का? आम्ही आलेलो आहोत गिरनारला आणि गिरनारच्या पायथ्याशी आम्हाला हे एक वेगळ्या शौक आती वेगळं होता फळ पाहायला मिळते. याला म्हणतात पिस्ता. एक महीना आणि तक बिगड़ता हे नहीं. ओपन केल्यावर 1 महीना तक तो बिगड़ता नहीं है. घर पे ले जाते हैं. बिगड़ता नहीं मतलब ये खराब नहीं होता. खराब नहीं होता. अच्छा, ये फ्रूट 1 महीने तक रहता है. अच्छा, ये खोल के निकाला तूने, उसमें ऐसा सीड निकला. मतलब ये पिस्ता एक्चुअली क्या? पिस्ता असा असतो का? नाही. वेगळ्या प्रकारचा पिस्ता असेल. कितीला आहे हा? हे फळ कितने का एक? 40 का एक है, 100 रुपये का 3 है, 200 रुपये का 7. कसं लागतंय ग? चांगलं का? चांगलं लागतंय. हे बघा, हे पिस्ता नावाचं फळ आहे. इथे गिरनारच्या पायथ्याशी मिळते. आलात तर नक्की ट्राय करा. बघू ग, बघू पिस्ता. काजू बदाम सारखं पिस्ता सारखं लागतंय. असेल काय पिस्ता? येडा बनत आहे त्यांच्या भाषेमध्ये आता होतं 20 रुपये. अच्छा, पहिले 40 सांगितले आणि आता 20 सांगितले. म्हणजे जो माणूस येऊन गेला तो. नाही ठीक आहे ना, बाहेरची लोक आहे ना, त्यांना ते लोक थोडं जास्त किमतीमध्ये विकणार. आम्हाला पहिले सांगितले 40, आता 20 रुपयावर आलेला आहे. सोल के दे रे, सोल के दे. इनको सोल के दे. अभी 6 रुपए का 100 रुपए का 3 बोला था. अभी 6 बच्चा एक ही दे दे. टेस्ट करना था रे बेटा हम लोगों को. तू बोलते हाथ से निकलता है, किधर निकलता है रे? लेकिन तो बोलतो 1 महिना हे फळ खराब नाही होत. आपल्या खायचे बळा सकते. तुम्हाला इथं गिरनारला आल्यावर पायथ्याशी असे हे होमस्टे भेटून जातील. आरामात 1000 रुपयापर्यंत पर डे नाईट असतात इथे. एका रूममध्ये 3 ते 4 लोक आरामात राहू शकतात. टिकट मिलेगी, उधर नहीं देगा तुमको टिकट. ठीक. वापस तुमको वहाँ जाना पड़ेगा. ठीक. पहले उधर से टिकट लेकर फिर उधर जाओ. चले, थँक्यू. अभी ऑनलाईन पण बुक करू शकतो, तिथं पण मिळतं. पण रोपेचं ऑन दी स्पॉट मिळलं पाहिजे ना तिकीट. तिकडे तिकडे हे होतं ना. ठीक आहे. म्हणजे आता आपण तिकीट काढणार रोपेचं. तुम्ही रोपवेचं तिकीट आधी ऑनलाईनही बुक करू शकता. मी इथे तुम्हाला वरती साईट दाखवली, त्या साईटवर जाऊन तुम्ही बुक करू शकता. आम्ही बुक केलं नव्हतं म्हणून आम्ही ऑफलाईन इथे तिकीट काढण्यासाठी आलेलो आहोत. रोपे तिकीट केले. ऑनलाइन नहीं किया है. ऑनलाइन कर सकते हैं क्या? हाँ, लिंक है तो यहाँ मिलेगा. ऑफलाइन मिल जाएगा. समस्या માટે અમારા રોડ સ્ટાફનો સંપર્ક કરવા વિનંતી. આપની यात्रा शुभ रहे. गिरनार रोपवे के टिकट यहाँ से मिलेंगे. गिरनार रोपवे के टिकट यहाँ से मिलेंगे. कृपया सहयोग करें. आपण 4 मोठी, एक 14, एक 17 आणि 50 वय काय. मोठ्या माणसांसाठी रिटर्न तिकीट इथे 699 आहे. लहान मुलांसाठी 350 आहे. आणि वन वे जर तिकीट काढायचं असेल
तर एका माणसासाठी 400 रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी 200 रुपये आहे. आणि लहान मुलांची हाईट जर 110 सेंटीमीटरच्या वरती असेल तर त्यांच्यासाठी फुल तिकीट लागणार. आमचं तिकीट काढून झालेलं आहे आणि आता रोपवेच्या दिशेने आम्ही निघालेलो आहोत. गाडी तिथेच आजूबाजूला कुठेतरी पार्क करणार. पायथ्याशी आहोत. रोपवे पहा. अवधूत चिंतन श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरुदेव दत्त. आम्ही इथेच गाडी पार्क करत आहोत आणि आता चाललोय रोपवेला. रोपवे क्लोजिंग टाईम 5, संध्याकाळी 5 वाजता बंद होते. गेट नंबर 2. काहीच अलाउड नाही इथं. पेट्स नॉट अलाउड, वेट मोर दॅन 5 kg नॉट अलाउड, एनी टाईप ऑफ वेपन नॉट अलाउड. गेट नंबर 2 बंद होता म्हणून आम्ही गेट नंबर 1 कडे आलेलो आहोत. वाव यार, मस्त आहे. बघ ना किती मस्त. आपण आलेलो आहोत उडण खटोलाच्या इथे, रोपवेच्या इथे. प्लॅस्टिक रॅप केलेलं वेफर्स, बिस्किट्स, ड्रायफ्रुट्स नॉट अलाउड. पण तेच पदार्थ जर लूज असतील, प्लॅस्टिकमध्ये नसतील ते अलाउड आहेत. प्लास्टिक कुछ भी नाही चलता. ही इथे घेतलेली प्लास्टिकची बॉटल पण इकडे चालत नाही, पण त्यांनी सांगितलं की चालते. आपण इथं त्यामध्ये स्टीलच्या बॉटलमध्ये पाणी भरतोय, ही पण बॉटल वरती चालत नाही. पण अशी पण त्या माणसाने सांगितलं ना चालते वरती. हा लावते मी लावते. उड़न खटोला. हम लोग किससे जाएंगे बेटा? उड़न खटोला. बाबा उड़न खटोला. पन्नाची हाईट चेक होते. बरोबर आहे ना हाफ तिकीट? तुम्हाला खायला पण मिळेल. आईस्क्रीम म्हणजे खाण्याच्या पण वस्तू तुम्हाला आतमध्ये मिळतील. लॉकर सुविधा पण इथे अवेलेबल आहे. लॉकर सुविधा ₹100 मध्ये. मंडळी पळा भागो. वेटिंग, रोपवेची वेटिंग. ही रोपवेची वेटिंग आहे. म्हणजे तिकीट काढलं परत माझा. एवढं वेळ का लागतो? ते आतमध्ये पण वॉशरूम आहे आणि वरती रोपवेच्या इथे उतरल्यावर पण वॉशरूम आहे. इथे तुम्हाला चहा नाश्ता पण मिळून जाईल. आतमध्ये पॅन्ट्री आहे. हा ना. रोपवेसाठी ही वेटिंग आहे. मला कोपरा द्या, मला कोपरा द्या शूट करायला. मला खूप आवडलं. मला मजा येते.
सेल्फी काढ अवधूत चिंतन श्री फायनली आम्ही आलेलो आहोत गिरनारला. पण आपण रोपवेनेच येणार. आणि काय माहितीये रोपवेने का? आलेलो आहोत. त्याच्यामध्ये नेक्स्ट टाइम मजा- चालत येऊ. मजा येते ना म्हणून. आमचं पडणं आता पुढच्या 5000 पायऱ्या चढणार ना. Yes. बिंदास. थांबा मी तुझं काढतो फोटो. थांबला जरा 2 मिनिटं शूट करते चालू. इकडे बघ मंकी. थांब तुझा पण फोटो काढतोय सिंगल. माझं काय झालं? फायनली आलो आम्ही गिरनारला. विक्रांत फायनली आम्ही गिरनारला आलेलो आहोत. Yay! इकडून कोणी उलट टाकली तर हातपाय तुटेल आणि काय होणार आहे? मरायचा पण चान्स आहे. मर भी सकता है. बोलू किसकी किसकी फट रही है बोलो. ये देख अकेला बैठा है. म्युझिक इथे लावलीये का? याच्या आतमध्ये रायगडला ओपन होतं ना हे? अरे मेरा दिल गोरा है, मन गोरा है, तेरा चेहरा गोरा है, सिर्फ अंदर से दुख काला है. तू ठेव ना मोबाईल आतमध्ये. हो समोर बघ आतला व्ह्यू. हे काय म्हणतात त्याला? माऊ माऊ बस बस. बॅलन्सिंग करायचं असते. ए पन्ना तू बागे हो. हट्टीपडी. पन्ना तू मला शूट करू दे. तिकडे होचल तुझ्या जागी. तिकडे ये ना, तिकडे कशाला गेला? वाव इकडे मी पाहिलंच नाही. हे बघ चालायचा रस्ता बघ इकडे आहे खाली. हे बाई चढ सकते थे आपण. एवढं डिफिकल्ट नाहीये. चढाणं मग जाऊया ना मग नेक्स्ट टाइम. स्टेअरकेस आहे की कसं आहे? हा ते काय बघा ना. इकडे भारी येते. छोटे छोटे आहेत ना शिड्या? हा छोट्या छोट्या थांब असं करा. स्पेस एअर प्रेशर म्हणून ते बोलते नेक्स्ट टाइम आपण पुढे चालत येऊया. आज आपण एक पहिला एक्सपर्ट अरे ट्रेकिंगला आम्ही हा डोंगर असे किती डोंगर चढले. मग केवढं चढायला केवढं लागला असता. हे बाजूला पाहिलं. हे मोठा टप्पा आहे रे. बघ ना. साडी दिसतोय. भरपूर आहे यार. सबका दिखा. अरे अशी वाटते हाईट. बाकी काय एवढी height. हो, बघ. सीधी चट्टान. दादा बघ इकडे. म्हणजे रायगडपेक्षा पण हे एकदम एवढं आहे. एशियातली लॉंगेस्ट आहे ही रोपवे. सगळ्यात लॉंगेस्ट आहे. एशियात लॉंगेस्ट. एशिया मधली सगळ्यात लॉंगेस्ट रोपवे आहे. कान झाले. हे बघ, जैन. कान बघ कसले पण हे बघ. उतरले. हे बघ हे मंदिर बघ. ते औंढा गेला की हे नेमिनाथचं मंदिर आहे की अंबामातेचं मंदिर आहे? हे जैन मंदिर आहे. हे जैन मंदिर आहे नेमिनाथ. व्हाईट वाले. एशियाज लॉंगेस्ट रोपवे. हो, हे बघ, जैन मंदिर आहे. इतकं पण ते हे लोक तिकडे जातात. मराठी. खाली उतरून जाणार परत थोडं चढणार तर आलं. हे बघ पब्लिक चालली नॉर्मल. रोपवे मध्ये आपण 9 मिनिटे असतो. या 9 मिनिटांचा प्रवास अगदी अविस्मरणीय आहे. फोटो घ्या तुम्ही. क्लिक करा. हे देख. असे घे. असे मंदिराचे पण घ्या. हे मंदिर बघ जबराट आहे रे. कोणतं मंदिर आहे? जैन मंदिर नेमिनाथ. नंतर गेल्यानंतर येतो एकदम. ते लोक तिकडे थांबून परत खाली येतील मला असं वाटतं. पुढे जे गुज्जू लोक. येस. हे जैन लोकांचं नेमिनाथचं मंदिर आहे. आणि जी लोक खालून चढत येतात ना पायऱ्या, त्या लोकांना ऑन द वे लागतं हे मंदिर. पण ना भीती वाटते का? मोठा उड्या मारतोय. का भीती चला, वाटते? पोहोचलो आपण. आलो 5 मिनिटं लागले. भीती नाही वाटत. खाली बघितलं ओपन आहे बरं खाली. चलो रेडी हे बघ इथे बघ. कमलकुंड 1500 पायऱ्या. गुरु दत्तात्रय टेम्पल 2200 स्टेप. कलिका टेम्पल. दातार नाही मंदिर बघ. हो. मंदिर दिसते बघ. गिरनारचं मंदिर. हो. वेगळं झालं ना. वो गुरु शिखर है. ठीक आहे. काय वॉशरूम आहे? जाऊया ना वॉशरूमला पण. तिकडे खाली वॉशरूम आहे. तिथे दिसते बघ. जाऊया.
वॉशरूमला जाऊन येऊ. वॉशरूमची पण सुविधा आहे वरती आल्यावर अंबा माता मंदिराच्या इथे. आपल्याला इथे जायचंय. हे गोरक्षनाथ मंदिर आणि हे गुरु शिखर. हा पहिला डोंगर गोरक्षनाथ टेम्पल. दुसरं मंदिर दत्त मंदिर. ज्या लोकांना वरती चढणे जमत नाही ती लोक इथूनच गुरु शिखराला नमस्कार करतायत. रोपवेच्या इथे टॉयलेटची सुविधा आहे आणि मी आता इथून तुम्हाला व्ह्यू दाखवते. चला आता आपण जाऊया अंबा माता मंदिराकडे. इकडे हे डोलीवाले दिसत आहेत. हे अंबा मातेचं मंदिर आहे. असं म्हणतात हे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. अच्छा हे बघ कसं जायचं सांगतो. जी लोक नेमिनाथच्या दर्शनासाठी जात आहेत ती पहा. ही खालून जी जाणारी लोक आहेत ही नेमिनाथ मंदिराकडे जाणारी आहेत. म्हणजेच रोपवेने वरती आल्यानंतर मंदिराकडे नेमिनाथ मंदिराकडे जाण्यासाठी खाली उतरून जावे लागते. आणि आम्ही अंबामातेचं दर्शन घेऊन डायरेक्ट वरती गुरु शिखराकडे आणि गोरक्षनाथ शिखराकडे जाणार आहोत. कारण जर खाली नेमिनाथचं दर्शन घ्यायला गेलो तर पुन्हा तेवढ्या पायऱ्या चढून पुन्हा वरती यावं लागेल आणि हे आमच्यासाठी खूप अवघड होईल. आणि कारण आम्ही पहिल्यांदा आलेलो आहोत. अंबे माताच्या मंदिराच्या परिसरात तुम्हाला बरीचशी दुकानंही भेटतील जिथे खाण्याच्या वस्तू, पाण्याच्या बॉटल, काठ्या, नारळ, पूजेचं साहित्य या सगळ्या गोष्टी मिळतील. हा घेऊया ना आपण नारळ. पैसे खाली जायचं ना. नारळ आणि कापूर खाली आहे. खाली चल. गुरु शिखराकडे जाण्याचा विचार ना दुकानवाल्याला. मी अंबे मातेचे दर्शन घेतले आणि आता वरती गुरु शिखरकडे चाललेलो आहोत. तुम्हाला दाखवते रस्ता. आपण अंबे मातेच्या इथून गुरु शिखरकडे जाऊया. मला काठी पाहिजे. सोमूला पण लागेल. काठी लागेल. काठी पाहिजे. कितीला आहे काठी? 50 रुपये. 20 रुपयाला ते 50 रुपये. अच्छा, 50 रुपये द्यायचे आणि तशी 20 रुपयाला मिळते. जाडी घे चांगली. काठी रिटर्न केल्यावर 30 रुपये डिपॉझिट परत देतात. चालेल मला. हे 2 घे. मला दे. तीनच घेतलं. तयारी. तुम्ही सकाळीच खाल्ले. काकांनी लाडू दिले इथे पोरांना. हे घ्या. क्या साइड चल रहे
रोपे नाही झालं. मेरे वेट के हिसाब के लिए कितना होगा? 70 के हाँ। से नीचे रहा तो 7,200 अप डाउन कितना? 7,200 7,200 3,500 स्टेप जाने का 3,500 स्टेप आने का 7,200 और 50 किलो का रहेगा तो 6,200 रोपवे में जाने वाले यात्री रोपवे की ओर बढ़ते रहिए। वेटिंग ज्यादा है, आगे बढ़ते रहिए। तो फिर 5 बजे बंद हो जाएगा। 5 बजे के बाद किसी को नहीं लेंगे। आता पहिला इथे खाली पायऱ्या उतरायच्यात, नंतर वरती चढायच्यात. आता सध्या ह्या पायऱ्या उतरायच्यात. आणि आपण जेव्हा एंट्री केली तेव्हा बोर्ड पाहिला, त्यामध्ये लिहिलेलं की 1,500 पायऱ्या कमलकुंड पर्यंत आहे आणि तिथून पुढे 2,200 पायऱ्या आहेत गुरु शिखराकडे जाण्यासाठी. ज्यांना चालायला जमत नाही ती लोक डोलीचा आधार घेऊ शकतात. हे बघा, हे पहा, असं 7,200 8,000 बार्गेनिंग करावं लागतं. त्यांच्यासाठीही खूप मेहनतीचं काम आहे, त्याच्यामुळे बार्गेनिंग करताना जरा विचार करा हा. हे समोर दिसते ते गोरक्षनाथ शिखर आहे. जिवंतपणे जर तुम्हाला स्वर्ग पाहायचा असेल तर इथे या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. चढ़ते रहो. तुम्हाला जिवंतपणे जर स्वर्ग पाहायचा असेल या इकडे. चला. पन्ना पन्ना पायरी से पैर बढ़ो. अभी 1 महीना इधर ही रुकते. त्यांना सांगायचं महत्व नाही. आणि तसंच वरतून असं गुरु गोरक्षनाथ मंदिराच्या इथे आता आपण पोहोचलेलो आहोत. काय व्ह्यू आहे बाबा, स्वर्ग, बाकी काही नाही, फक्त स्वर्ग. गोरक्षनाथ मंदिराच्या इथे आम्ही आता आलेलो आहोत. इथे गुरु गोरक्षनाथांची अखंड धुनी आहे. रिटर्न इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि गोरक्षनाथांची मूर्ती आणि त्यांच्या चरण पादुका आहेत. आता आपल्याला गुरुशिखरकडे जायचंय. आता आपल्याला महाराजांच्या पादुकाकडे जायचंय. गोरक्षनाथाचं दर्शन घेतलेलं आहे. खरा स्वर्ग, खरा स्वर्ग. ऐक ना, हे पाहिलंस का? हे पाहिलंस का? उतर नाही. हा बघ. भैया साइड हो जा भैया.
त्या बाजूने पाहूया आपण अमित कुठे निघाला ते. इथून बाहेर येते ना. चलो 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 नीचे चलो. खाली आपल्याला जे मंदिर दिसते ते आहे कमंडलू तीर्थ आणि तिथेच महाराजांची अखंड धुनी पेटते आणि तिथून वरच्या बाजूला ते दिसतंय ते आहे गुरु शिखर जिथे महाराजांच्या चरण पादुका आहेत आणि आपल्याला तिथे जायचंय. सुका दिसते पण मस्त. चल आता आपल्याला इथून पायऱ्या उतरायच्या आहेत आणि कमंडलू तीर्थ तिथून आपल्याला पायऱ्या पुन्हा वरती चढायच्या आहेत. पण खरं सांगू का, पायऱ्या उतरताना पण पाय असे लटलट करतायत. फायनली महाराज येतोय तुमच्याकडे. तिथे जायचं आपल्याला. तिथे फायनली महाराज येते. काय मिळतं का काका? शालेय जीवनापासून शाळेपासून येता? सायकल सोडली नाही. सायकलची पाड आहे. 72 वर्ष. हे जास्त पाय थरथरायला लागलेत. इथे दगडी मांडायच्या. इथे काही दगडी मांडल्यावर माझी इच्छा पूर्ण होते. दिगंबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद. आता आपल्याला समोर 2 कमानी दिसत आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून आतमध्ये वरती गुरु शिखरकडे जाण्याचा रस्ता आहे आणि उजव्या बाजूच्या कमानीतून आपल्याला जो रस्ता दिसत आहे तो जातो अन्नछत्राकडे, कमंडल कुंडाकडे आणि सोमवारची जिथे अखंड धुनी प्रकट होते त्या दिशेने. छत्रपती शिवाजी महाराज की. कसं वाटतंय तुला पायऱ्या सोडून? बरं वाटतंय? चल चल. नेक्स्ट टाइम आपण पूर्ण 10,000 चढायचं ना? हा इकडे बघ ना. नेक्स्ट टाइम 10,000 ना? हा चलो. हो सकाळी झाले. किती झाले? 15,000 पायऱ्या चढली का? अरे बाबा 5,000. दम लागतोय. बोल बस जमली. किती आहे? 70, 75, 65. काका किती वय? 70. काकू 65. पहिली वारी आहे काका? काय मिळता? पहिली आली आहे. पहिली. छान मस्त.
असतो ब्लॉग तर दाखवणार. हा ब्लॉग चॅनल मायलेक कट्टा मायलेक हा कुठले तुम्ही सांगली चॅनल ओनर मायलेक कट्ट्याचा ठकरून बसलेला आहे लपून सावलीमध्ये. श्री गुरुदेव दत्त. त्यांनी मग आपलं नाही का गिरनारला येणं सोपं नाहीये. महाराज येण्यासाठी जेवढी परीक्षा घेतात तेवढं पादुकांचं दर्शन देण्यासाठी पण डबल परीक्षा घेतात. पण महाराज बरोबर असतात. तिला घेऊन चढलात तुम्ही? हो काय झाली ती झोप आले लेसनीकडे बघ. जय गिरनारी. जय गिरनारी. श्री गुरुदेव दत्त. आपले बरोबर होते चालले खाली तसे थोडंसंच राहिले आता. थोडं 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 करता करता चालले अजून अजून पुढे गापडा भरी नाल गाडी कुठं आली? शिर्डी शिर्डी. नगर नाव का तुझं? आपल्या चॅनलवर दिसणार बघ. नगर मध्ये नगरला ना शिर्डी. बघ तुला टाकतो बघ आमच्या चॅनलवर मायलेक कट्टावर. मायलेक कट्टा हा हिजात फोटो आहे. वेगळा स्वर्ग याशिवाय काय असेल पृथ्वीवर दुसरा स्वर्ग. महाराज श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. शूज कुठं काढतात? तिला शूट कर. नाही इथंच काढतो ना तुम्ही बसलाय ना. काढू काढा तू काढवानू आराम से बैठानू तो गिरवानू ना तो दातला भीतर तुटवानू खाली बघ सीधा ऊपर जावानू. हा म्हणून होते डायरेक्ट मंदिर आहे ना आतमध्ये. आतमध्ये बस होय. हा मग इथूनच फक्त बस अरे श्री गुरुदेव दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय गिरनारी. आमचं दर्शन आता झालेलं आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. पण मध्ये आम्ही प्रसाद घेणार आहोत. चलो ह्या कमानीतून दुसऱ्या कमानीमध्ये आतल्या बाजूला आपल्याला प्रसाद मिळणार आहे. आपण प्रसाद घेण्यासाठी जाणार आहोत. पन्ना पन्ना पन्ना
पण कसं वाटतंय तुला? एक नंबर. वर कर. इथून जायचं असं. हा पायशी वर होतं तो. आता हा बघ इकडं अन्नछत्र आहे सेकंडच्या ह्याच्यात. हाऊ आर यू फिलिंग? फाईन. इकडून आपण गुरु शिखराकडे जातो आणि ह्या कमानीतून आपण अन्नछत्राकडे. दत्तजुनी कमंडल कुंड अन्नछत्र. तिकडे मी जायला पण येताना हे अन्नछत्र. पाय थरथरतात ना? मग काय थरथरी भरते थरथरी. आता आम्ही कमंडलू तीर्थाकडे जाणार आहोत आणि कमंडलू तीर्थाच्या इथेच आपल्याला महाप्रसाद मिळणार आहे. आणि या कमंडलू तीर्थाच्या इथेच अखंड धुनी आहे जी सोमवारी पहाटे 1 तासासाठी प्रज्वलित होते, म्हणजे सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत. अमित होय हा मला येऊ दे. हे आहे कमंडलू तीर्थ. इथे 24 तास महाप्रसाद मिळतो. आतमध्ये शूटिंग करण्यास परवानगी नाही आहे. तर मराठी ॲक्टर आहेत आणि ते आमच्याबरोबरच संपूर्ण गिरनार चढलेले आहेत. आमचं प्रसाद घेऊन झालेला आहे आणि आता पुन्हा निघालेला आहोत. पाय फार थरथरत आहेत. जेवण झाली परत आता वरती चढायचे. बघा किती येते दाखव किती चढायचं. परत आता तेवढं वरती चढायचं परत खाली उतरायचं. देवा महाराज. कुठे गेलं पन्ना? लय वरती गेले ते. इकडे यायच्या आधी महिनाभर तरी रोज पायऱ्या चढ उतार करायची प्रॅक्टिस करा. वाट लागते वाट लागते. महिनाभर आधी तरी पायऱ्या चढ उतार करायची प्रॅक्टिस करा. कठीण आहे, अवघड आहे, वाटतं तितकं सोपं नाही आहे. थकलाय वेदा. ते गुरु शिखर दाखव. पन्ना कुठे? फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आता रोपवेने जाणार हे अंबामाता मंदिर. इकडे कुठे आला डोरेमॉन वरती? अरे बापरे डोरेमॉन. पैसा कमाओ ना. 10-20 रुपये फोटो. अरे डोरेमॉन का डोनट डक भी है. पन्ना भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय 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 नारी. पुढच्या ब्लॉगमध्ये 10,000 पाहिला. ये भी रिकॉर्ड हो गया है. परत आम्ही रोपवेने खाली चाललेला. ए चला 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 चला.
इकडे लाईन नव्हती तिकडे वेटिंग होतं. अरे ते ग्रुप बनवतात ना, ग्रुपनुसार जायचं. तिकडे बघ. स्टार्टिंगला कसला गेला ना. रोलर कोस्टर. ही अशी कशी ही वाली ही ओपन आहे. ओपन आहे ते काठ्याकडे घेऊन हा जातात ती सामानाची असेल. काठ्यांसाठी याची फाटत असेल ना त्यावर. त्याच्यात कोण टाकते काठे टाकून देत असते. नाही याच्यामध्ये काय हा करायचं. रस्ता आहे बघा. खालून चालेल शिड्या. हा शेड्या नॉर्मल आहे रोड बघ ना, वर खाली वर कसं आहे पण ते असं फिरून फिरून आहे. हो 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 बाई भारी वाटते इथं. तो जैन मंदिरासाठी आहे वाटतं. जैन मंदिर त्याच्यानंतर मग परत पुढे ते बघ तिकडे चालेल बघ वरती ती माणसं उभी आहेत बघ. मस्जिद आहे की मंदिर रे? सब व्यवस्थित लागतं. हा घुमट बघ कसं आहे. आपल्याला अलाउड का? अलाउड आहे असं काय? आपल्याला अलाउड नाही आहे जैनला चालतं. नाही पण कोणच नाही आहे ते. अरे ते जैन लोक जातात फक्त आणि मेन प्रॉब्लेम म्हणजे काय बाकी कोणी माहिती allowed नाही असतं. तीच त्या बाजूला सगळी जैन तीर्थ आहेत ना ती वरतून अरे खालपर्यंत. पण मी काय म्हणतो एक माणूस नाही असं म्हणतोय मी. अरे आपण बंद असते ना. अरे नाही, पण नाही. एक ते जातात चार काय लोक. आणि आपण मगाशी आलो ना त्यावेळेला पण मी बघितलं कोण नव्हतं. कमी जात असतील रे. जैन लोकच जात असतील. तेवढं खाली परत उतरायला लागतं बघ तिथून. चलो अवधूत चिंतन श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. जय जिजाऊ जय शिवराय. ते बघा पायरी मार्ग बघा कसा आहे तो बघा पायरी मार्ग. हा बघ इकडे. हा बघ इकडे दिसतो अरे मागून बघ. गिरनारचं जंगल बघा. जंगल बघा. जंगलातून परिक्रमा हे करतात बघ, हे ना. सगळं जंगलच आहे. ए ऐक ह्या गिरनारला परिक्रमा करतात. कोणता कुठून हाच डोंगराला पूर्ण परिक्रमा करतात. कुठून पण तेच मी आता ते विचारतो. खालून असेल कुठून तरी रस्ता. हा 36 किलोमीटरची आहे पूर्ण. हा, 36 मग का 3 किती दिवसात किती? 5 दिवस. 5 दिवस. कार्तिक पौर्णिमेला फक्त हे जंगल ओपन होता. कोणतं हे बाकी इथे गिरनारचं. allowed बाकी नाहीये? इथे अलाउड नाहीये. फक्त कार्तिक पौर्णिमेला 5 दिवस गिरनार परिक्रमेसाठी जंगल ओपन करतात. आणि लाखोंमध्ये दिसतात ना छोटे 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 शेड दिसतात ना तीच पूर्ण रूट आहे इकडून आता इकडून. आणि लाखोंमध्ये पब्लिक असतात. अरे लाखोंमध्ये हा तर रूट याचा आहे ना. झुंड असतो. खाली उतरता रूट आहे. चालतं फक्त चालतात परिक्रमा. आणि परिक्रमासाठी कोणता रूट आहे. पहिल्यासाठी खाली असणार बेसमेंट अरे असणार. खाली असणार खालून असेल. का नाही हा जंगल? अरे जंगल अरे आहे. टायगर आहे लायन आहे इसमें. घनदाट जंगल आहे. लायन आहे. हे गिर जंगल आहे. हो हो हा. पायऱ्या आहेत ना घसरुंड आहेत. हा माझे shoes हे होते दोनदा मी स्लिप स्केट झालो. होतं. आणि 2-3 दगड असे ब्लॉक वरती. हा, पायऱ्या अशा काहीतरी घसरून झालंय. अरे कान अरे ब्लॉक असं होतात. गिळ गिळ असं गिळ. आपण हाईटला येतो ना मग कान आणि हे हा. हे किती बंद आहे ना किती सगळं. हे किती वेळ? जांभळा द्यायचं ऑटोमॅटिक जातं. काय असं हा जांभळाच्या प्रॉपर. गेला. ठीक आहे पण असं वरती हे काय आहे गिरनार? हे तर खालीच गेलं. कसलं येतात ना ढोल. पटना इकडे बघ. वल्ल वल्ल शाबास हा रोपवेच्या इथलं कॅन्टीन आहे. आपल्याला सगळं फूड मिळतं इथे रोपवेच्या इथे. वॉशिंगची सुविधा आहे. कॅन्टीन आहे.